नमस्ते मित्रांनो, मी अजय डोळे तुम्हा सर्व 8वीच्या विद्यार्थ्यांचं या यूट्यूब चॅनलवरती पुनश्च स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठीच्या पाठ्यपुस्तकातील भाग दुसऱ्यामधील पाठ 17वा अन्नजाल ही कविता। आणि मित्रांनो, या कवितेचे कवी आहेत हर्ष सदाशिव परचुरे। तर मित्रांनो, जीवो जीवस्य जीवनम हे प्राणी जीवनाचे सूत्र आहे। म्हणजे एक प्राणी इतर प्राण्यांना खाऊन जगतो, अशी ही अन्न साखळी मध्येच तुटत गेल्याने निसर्गाने अन्नजाल निर्माण केले। परंतु या प्रक्रियेत काही जीवजाती नष्ट झाल्यामुळे अन्नजालही कमकुवत होईल, असा इशारा या कवितेत मानव जातीला कवींनी दिलेला आहे। निसर्गातील जीवसृष्टीचा परस्पर संबंध विवेकाने टिकवला पाहिजे, असा संदेश ही कविता देते। तर मित्रांनो, थोडक्यात मी आपल्याला आपल्या आजच्या या कवितेच्या कवींचा परिचय करून देतो। तर मित्रांनो, आजची जी कविता आपण अभ्यासणार आहोत, अन्नजाल, या कवितेचे कवी आहेत हर्ष सदाशिव परचुरे। यांचा जन्म 1979 मध्ये झालेला आहे। तर कवी हर्ष परचुरे हे सुप्रसिद्ध कवी व लेखक म्हणून ओळखले जातात। सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून भटकताना वाढलेल्या जाणीवांमधून परिस्थितिकीचा अभ्यास करण्याची गरज यांना जाणवली। पलाश आणि इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांचा परिस्थितिकीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला। परिस्थितिकी म्हणजे पर्यावरणाशी संबंधित। तर मित्रांनो, कॉलेजच्या दिवसात निर्माण झालेल्या गद्य आणि पद्य लेखनाची आवड यांची पुढे वाढत गेली। वर्तमानपत्रांतून भटकंतीवर लिखाण केले। पुढे वनाचे श्लोक हे परिस्थितिकीवरचं आगळं वेगळं लेखन कवी हर्ष परचुरे यांनी केलेलं आहे। आज ते त्यांच्या कविभूषणाच्या काव्यावरील अभ्यास व व्याख्याने आणि वनाचे श्लोक यासाठी म्हणून ओळखले जातात आणि त्यांची ओळख निर्माण झालेली आहे। तर मित्रांनो, निसर्गात सर्व सजीव आणि निर्जीवात परस्पर संबंध असतात। बघा, सजीव म्हणजे हालचाल करू शकणारे आणि निर्जीव म्हणजे दगड, धोंडे, पाणी, हे जे काही निर्जीव घटक आहेत तर ते उत्तरोत्तर गाढ आणि क्लिष्ट होत जातात। कवी म्हणतात, सजीव आणि निर्जीव यांचा एकमेकांशी संबंध असतो, एकमेकांवरती त्यांचं जीवन अवलंबून असतं। तर जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात अन्न साखळ्या तुटत गेल्याने निसर्गानेच अन्नजाल निर्माण केले। म्हणजेच प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला। त्यामुळे या अन्नजालातल्या काही जीवजाती नष्ट झाल्या, तरी ते पूर्ण नष्ट होत नाही, मात्र ते नक्कीच कमकुवत होते। हेच या वनाचे श्लोक मधून घेतलेल्या पद्याचे सार आहे। तर मित्रांनो, वनाचे श्लोक यामधून पद्य ज्या काही पंक्ती आहेत, ओळी आहेत, त्या कविता म्हणून आज आपण अभ्यासणार आहोत, त्यांचा अर्थ समजून घेणार आहोत। तर बघूया मित्रांनो, कवी काय म्हणतात सुरुवातीला। कवी म्हणतात, बघा, कडीस जोडूनी दुजा कडीला मनुष्य बनवी तसे साखळीला। कडीस जोडूनी दुजा कडीला मनुष्य बनवी तसे साखळीला। जरी तोडिले त्यात मधल्या कडीला तरी भंगुनी जाई संपूर्ण माला। तर मित्रांनो, अन्नजाल म्हणजेच अन्नाची साखळी। बघा, सजीवांना अन्नाची गरज असते। पशु, पक्षी, जीव जंतू, प्राणी, वनस्पती हे सजीव म्हणून ओळखले जातात। तर यांना जिवंत राहण्यासाठी कशाची गरज असते? अन्नाची। आणि ते एकमेकांवरती अवलंबून राहतात। तर मित्रांनो, कडीस जोडूनी दुजा कडीला, कडी म्हणजे साखळीचा एक घटक, दुजा म्हणजे दुसऱ्या,
कवी म्हणतात बघा या पहिल्या 4 ओळींमध्ये की कडीस जोडूनी दुजा कडीला मनुष्य बनवी तसे साखळीला, जरी तोडिले त्यात मधल्या कडीला तरी भंगुनी जाई संपूर्ण माला. तर भंगुनी जाई म्हणजे तुटून जाते, नष्ट होते. माला म्हणजे माळ. तर मित्रांनो, कवींना सांगायचं आपल्याला या ओळींमधून की निसर्गातील जीवसृष्टीचा अन्न साखळीविषयी अत्यंत मूल्यवान संदेश देताना कवी आपल्याला सांगतायत की एक कडी दुसऱ्या कडीत गोवून म्हणजे गुंफून कडीला कडी जुळवून माणूस साखळी बनवतो. बघा मित्रांनो, तुम्ही साखळी बघितली असेल किंवा साखळदंड, एकमेकांमध्ये कड्या अडकलेल्या असतात. तर कवी म्हणतायत की या कडीला कडी जोडून माणूस साखळी बनवतो. साखळीची निर्मिती कडीला कडी जोडून होते. या साखळीत मधली कडी जर तुटली किंवा सुटली तर संपूर्ण गुंफलेली माळच विस्कटून जाते, तुटून जाते, नष्ट होते. कवी म्हणतायत बघा मित्रांनो, जर उदाहरण द्यायचं झालं असेल तर आपल्या अन्न साखळीमधील असे अनेक घटक महत्वाचे असतात. बघा, शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी माहिती असेल तुम्हाला. समजा एखाद्या जंगलामध्ये शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढली, मोठ्या प्रमाणावर वाढली, काय होईल? आणि त्या ठिकाणी मांसाहारी प्राणी नाही आहेत, काय होईल? लवकरच त्या ठिकाणी काय होईल? अन्नाचा तुटवडा शाकाहारी प्राण्यांना निर्माण होईल. ते शेतांवरती धावून येतील, शेतांमध्ये घुसतील. मग त्यांची संख्या मर्यादित करण्यासाठी शाकाहारी प्राण्यांची काय झालेलं आहे? मांसाहारी प्राण्यांची निर्मिती झालेली आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शाकाहारी प्राण्यांचं वास्तव्य असतं त्याच ठिकाणी मांसाहारावर जगणारे प्राणी आपल्याला आढळून येतात. सिंह, वाघ, तडस, बिबट्या, जे विविध प्राणी आहेत मांसाहारी प्राणी, ते काय करतात? शाकाहारी प्राण्यांची शिकार करून त्यांच्या संख्येवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतात. पण बघा मित्रांनो, आपण पाहिलं असेल काही वर्षांपासून की आपण काय करतोय, तर वाघाची जे विविध अंग आहेत, कातडी असेल, नखे असतील, विविध काय करतोय आपण? या मांसाहारी प्राण्यांची शिकार करायला लागलेलो आहे थोड्याशा पैशांसाठी. आणि मग काय झालंय, त्यांची संख्या कमी झाली की काय होतंय, ज्या ज्या भागात त्यांची मांसाहारी प्राण्यांची संख्या कमी झाली, काय होतंय, त्या ठिकाणी शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढलेली दिसून येते. मग त्यांना अन्न मिळत नाही, पुरेसं चारा मिळत नाही. आणि मग काय होतं, ते शेतांमध्ये शेतकऱ्यांचं घुसून शेतकऱ्यांचं पीक फस्त करतात. शेतकऱ्यांना अनेक प्रकारचं नुकसान त्यांना सोसावं लागतं. पण माणसाच्या लक्षात येत नाही की आपण जर या मांसाहारी प्राण्यांना संपवून टाकलं तर शाकाहारी प्राण्यांवरती आपल्याला नियंत्रण ठेवता येणार नाही. पुढे बघू मित्रांनो, आपण कवी काय म्हणतात बघा. पहा कसे कोडी विणतात जाळे, पहा कसे कोडी विणतात जाळे, धाग्यासे एका बहु जोडलेले, बहुतांश त्या जोडलेले कित्येक, बिघडते न जरी तुटले अनेक. बघा, कोड्याचं जाळं पाहिले का तुम्ही? गोल गोल विणलेलं असतं बघा. आपल्या कवितेच्या बाजूला चित्र दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही मित्रांनो. बघा, हे जाळं दिसतंय तुम्हाला. तर हे जाळं जर पाहिलं तर दिसायला सुरेख जात आहे. एका धाग्याने सर्व जोडलेलं असतं आणि कुठेही तुटलं, त्याचा धागा तुटला तरी ते पूर्ण जाळं नष्ट होत नाही. तर मित्रांनो, कवी उदाहरण देऊन आपल्याला सांगतायत की बघा, धाग्याला धागा जोडून कोडी हा कीटक कसे जाळे विणतो ते बघा. एका धाग्याला अनेक धागे जोडलेले असतात, त्या अनेक तंतूंना अनेक तंतू जोडलेले असतात, परंतु त्या संपूर्ण जाळ्यामधले अनेक धागे जरी तुटले तरी ते जाळे न बिघडता अखंड राहते. जाळ्याचं उदाहरण आपल्याला कवी देत आहेत. म्हणजे बघा, एखादी अन्न साखळी नष्ट झाली लगेच दुसरी अन्न साखळी निर्माण होत असते. पुढच्या ओळी बघू बघा. कवी म्हणतायत, एकीस खाई दुजी प्राणी जात, दुजीस तिजी अशी साखळीत, जर का दुजी जात मेली समजत, उभी साखळी होविनी जाई नष्ट. तर बघा मित्रांनो, कवी म्हणतायत की एकीस म्हणजे एकाला, खाई म्हणजे खाणे, तिजी म्हणजे तिसरी, समस्त म्हणजे पूर्ण. तर कवी म्हणतात की बघा, प्राणीसृष्टीचा नियम असा आहे की एका प्राण्याला दुसरा प्राणी खातो. म्हणजे बघा, शाकाहारी प्राणी असतील, तुम्ही पाहिलं असेल, शाकाहारी प्राण्यांना कोण खातं? मांसाहारी प्राणी खातात. तुम्ही पाहिलं असेल
बेडूक असेल बेडूकाला खातो साप, सापाला खातो गरुड. अशा अनेक साखळी अन्न साखळीमध्ये जर दुसऱ्या प्राण्याची जमात सगळी मेली तरी सगळी अखंड साखळी नष्ट होऊन जाते. कवी म्हणताय जर असं एखादी जर संपूर्ण त्या प्राण्यांची संख्या जर कमी झाली तर काय होते, ती अन्न साखळी नष्ट होऊन जाते, तुटून जाते. बघा जर समजा आपल्या देशात जर वाघ नसले, सिंहांची संख्या कमी झाली, संपले, काय होईल, शाकाहारी प्राण्यांची संख्या भरमसाठ वाढेल आणि काय होईल, ते शेतकऱ्यांच्या उभा पिकांमध्ये घुसून शेतकऱ्यांना अन्न खायला पूर्ण नाही, जंगलातलं संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. मग काय करते, ते शेतांवरती उभ्या पिकांवरती हल्ले करून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान करतील. आपण किती मांस खाऊ शकतो का आपण, नाही. म्हणून कवी म्हणतात की अखंड साखळी नष्ट होऊन जाते. बघा पुढे बघू आपण. निसर्ग नारायणे देखिले हे अन विणिले अन्न जालासी पाहे, जरी प्राणी जाती किती लोपल्या रे, तरीही टिकुनी महाजाल राहे. तर निसर्ग नारायणे म्हणजे निसर्ग देव, देखिले म्हणजे पाहिले, हे विणिले म्हणजे निर्माण केले, गुंफले, आणि पाहे म्हणजे पहा, लोपल्या म्हणजे संपल्या, नष्ट झाल्या. बघा कवी म्हणतात की निसर्ग देव या अन्न साखळीचे व ती मध्येच तुटण्याचे रहस्य जाणतो. त्याने दिव्य दृष्टीने सर्व पाहिले आणि जरी अनेक प्राणी जाती नष्ट झाल्या तरी अन्न साखळीचे महाजाल टिकून राहील, अक्षय राहील, असे अन्नजाल निसर्ग नारायणाने निर्माण केलेले आहे. बघा जिसे राखे साई उसे मार सके ना कोई. बघा असं म्हटलं जातं की सर्व या सृष्टीमधील जे काही जीवजंतू आहेत, प्राणी जात आहे, सर्व कोणी निर्माण केली आहे, देवाने, म्हणजेच निसर्ग देवाने. समजा एखादा समूह जरी नष्ट झाला तरी निसर्ग सर्व त्या अन्न साखळीतील जीवांचा विनाश होऊ देत नाही. तो काहीतरी निसर्गामध्ये बदल करतो आणि काय करतो, ती अन्न साखळी टिकवण्याचं काम करतो. बघा पुढे बघूया आपण. तगले असे की ये महाजाल रेते, तरीही जाणाते क्षीण होते, मारीत जाता बहु प्राणी जाती, तुटोनी संपेल ते जाल पुढती. बघा तगले म्हणजे टिकून राहणे, जिवंत राहणे. महाजाल म्हणजे मोठी अन्न साखळी. तरी जाणा म्हणजे समजून घ्या, जाणून घ्या. क्षीण म्हणजे सबल, कमकुवत. क्षीण म्हणजे सर्वात दुर्बल प्राणी. बघा सर्व दुर्बल होते. पुढती म्हणजे पुढे भविष्यात. कवी म्हणतात की बघा या अन्न साखळीचे निसर्ग देवाने निर्माण केलेले, टिकवलेली आहे, ती मध्येच तुटण्याचे रहस्य निसर्ग जाणतो. त्याने दिव्य दृष्टीने सर्व पाहिलेले असते आणि जरी अनेक प्राणी जाती नष्ट झाल्या तरी अन्न साखळीचे महाजाल टिकून राहतेच, अक्षय राहते, असे अन्न जल निसर्ग निर्माण केलेले आहे. निसर्ग देवाने निर्माण केलेले हे अन्न साखळीचे महाजाल आतापर्यंत जरी टिकून राहिले असले तरी ते कमकुवत होत आहे. हे जाणून घ्या, समजून घ्या. हे मानवा, तू जर अनेक प्राणी जातींना नष्ट केल्या, त्यांना जीवानीशी मारून टाकले, तर हे अन्नजाल भविष्यात तुटून जाईल व संपून जाईल, लोप पावेल. या विशाल अन्न साखळीतील प्राण्यांची हत्या मानवानेच जर मानव करत राहिला आपल्या स्वार्थासाठी, काय होईल, हे अन्न साखळी संपून जाईल, अन्न साखळी तुटून जाईल. तर मित्रांनो, आपण बघतो कवींना आपल्याला सोप्या शब्दांमध्ये, सोप्या वाक्यांमध्ये काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा कवी म्हणतात की एकास एक कडी जुळवून जशी माणूस साखळी तयार करतो, तसे प्राणी जातीसाठी निसर्गाने अन्न साखळीचे महाजाल तयार केलेले आहे. एका प्राण्याला दुसरा बलदंड प्राणी मारून खातो, दुसऱ्याला तिसरा मारून खातो. जेव्हा एकमेकांचे भक्ष्य होणे व खाणे नैसर्गिक वृत्तीतून येते, तेव्हा ही अन्न साखळी तुटत नाही. काळाच्या ओघात काही प्राणी जाती नष्ट झाल्या तरी हे महाजाल तुटत नाही, ते टिकून राहते. परंतु माणसाने अनाठायी प्राण्यांना जर मारले, कोणताही विचार न करता प्राण्यांची हत्या करत राहिला, तर ते अन्न साखळीला हानिकारक ठरेल.
स्वतःच्या छंदासाठी माणसाने प्राणी जीवन संपवू नये. उदाहरणार्थ म्हणजे वाघ, डुक्कर, सशासारखे छोटे मोठे प्राणी जर माणसाच्या स्वैर शिकारीमुळे नष्ट झाले तर पर्यावरणाचा तोल बिघडू शकतो. म्हणून प्राणी जीवनाची अन्न साखळी अबाधित ठेवायला हवी. मित्रांनो, प्राणी जीवनाची ही अन्न साखळी नैसर्गिक आहे. एकमेकांना खाऊन प्राणी राहतात, ते एकमेकांचे अन्न असते. अशा प्रकारे त्यांची अन्न साखळी तुटत नाही. एक प्राणी दुसऱ्याचा जीव घेतो. एका चित्रात असे दाखवले आहे की छोट्या कीटकांना एक पाल खात आहे. तुम्ही पाहिलं असेल, पालीला बेडूक खातोय, बेडकाला साप व सापाला गरुड भक्ष करतो. एकमेकांचे भक्ष होणे म्हणजेच जीवो जीवस्य जीवनम होय. प्राणी जातीमधील हे अखंड अन्नजाल टिकून आहे. एखादी प्राणीजात नष्ट झाली तरी ते टिकून राहते. या जीवनाच्या उगवत्या सारणीला जीवो जीवस्य जीवनम असे म्हणतात. तर मित्रांनो, अन्नजाल या कवितेमध्ये कवी हर्ष सदाशिव परचुरे यांनी प्राणी जातीमधील निसर्गाने विणलेल्या अन्न महाजालाची प्रक्रिया विशद केलेली आहे. या अन्नजालातील प्राण्यांची हत्या केल्यास हे महाजाल क्षीण होऊन अखेर संपून जाईल असा कवींनी गंभीर इशारा दिलेला आहे. मित्रांनो, निसर्गाने स्वतः प्राणी जातीचे अन्नजाल खुबीने विणलेले आपण पाहिलं असेल. जीव जीवस्य जीवनम, जर तुम्ही ॲनिमल प्लॅनेट, डिस्कवरी चॅनल, जे विविध प्राण्यांच्या जीवसृष्टीला वाहिलेले जे विविध दूरदर्शनचे चॅनल आहेत, जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. तर मित्रांनो, जीव जीवस्य जीवनम हा प्राण्यांचा जीवनाचा मूलमंत्र आहे. प्राणी एकमेकांना खाऊन जीवन कंठीत असतात. या प्रक्रियेत काही प्राणी जाती लोप पावल्या तरी महाजाल तुटणार नाही, संपणार नाही, पण कमकुवत नक्कीच होईल. माणसाने जर स्वतःच्या छंदासाठी प्राण्यांची नाक हत्या केली तर हे महाअन्नजाल तुटेल व कालांतराने संपून जाईल. म्हणून मानवाने प्राणीजातीच्या जीवनात ढवळाढवळ करू नये, हस्तक्षेप करू नये असा संदेश कवींनी प्रस्तुत ओळीमध्ये दिलेला आहे, या कवितेमध्ये दिलेले आहे. तर मित्रांनो, महान तत्व विशद करणारी एकदम सोपी शब्द रचना या कवितेत कवी हर्ष सदाशिव परचुरे यांनी मांडलेली आहे. वनाचे श्लोक मधून घेतलेल्या या काव्याचे सार थेट हृदयाला भिडते अशी भाषा या कवितेत त्यांनी योजलेली आहे. चार चरणांची यमक प्रधान रचना सुंदररित्या साधलेली आहे. संपूर्ण कवितेच्या विधानात्मक रचनेमुळे संदेश थेट आपल्या हृदयापर्यंत पोहोचण्याची हातोटी कवींची अनोखी आहे, लक्षणीय आहे. एवढे बोलून मित्रांनो, आजचा हा पाठ याच ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या तासाला बघूया आपण पाठ 18 जलदिंडी.